आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। आजच्या खळा बैठकीला आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण इथल्या निवासस्थानामधून सुरुवात होणार आहे। आज खेड, महाड आणि नागोठणेमध्ये हा दुसरा दौरा असेल। मनोज जरांगे पाटील हे तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा करून आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। लवकरच खानदेश आणि विदर्भाचा चौथ्या टप्प्यातील दौरा जाहीर करणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे। जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले। या बॅनरवरती ओबीसींचा वाघ, संघर्ष योद्धा, साहेब दैवत अशा पद्धतीचा मजकूर लिहिण्यात आला आहे। हिंगोलीमध्ये 26 नोव्हेंबर रोजी ओबीसींचा महामेळावा पार पडणार आहे। या महामेळाव्यासाठी किनवट, माहूर आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची उपस्थिती असेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऊसाच्या दरावरती तोडगा काढला। मागील वर्षी ज्या कारखान्यांनी 3000 पेक्षा कमी एफआरपी दिलेली आहे त्यांनी दुसरा हप्ता 100 आणि ज्यांनी मागील वर्षी 3000 पेक्षा जास्त एफआरपी दिली आहे त्यांनी 50 रुपये देण्याच्या अटीवरती हा तोडगा निघाला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अद्वै हिरे यांच्या जामिनाच्या अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। मालेगावच्या अप्पर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडेल। नाशिकची जीवनदायिनी असलेल्या सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। संपाचा आजचा तिसरा दिवस आहे। वेतन आणि दिवाळी बोनस रखडल्याने कर्मचारी संप करतायत। जालन्यामध्ये युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला। यावेळी आनंदी महाराजांच्या कीर्तन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। आमदार रोहित पवार यांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ठेका धरला आणि फुगडीचा आनंद घेतलाय। वर्ध्याचा दौरा सुरू असताना मंत्री उदय सामंत यांनी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली आहे। यावेळी सामंत यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन दिलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती 28 नोव्हेंबरपासून मालवण, देवबाग या परिसरातील पर्यटन स्थळं ही काहीशी बंद ठेवली जातील। रायगड जिल्ह्यामध्ये दिवाळीमध्ये आलेल्या आनंदाच्या शिंग्याचा 72% कुटुंबियांनी लाभ घेतलेला आहे। मात्र जवळपास 1,21,000 कुटुंब अजूनही या योजनेपासून वंचित असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे या योजनेचा मूळ हेतूच साध्य होत नसल्याची खंत व्यक्त होती आहे। यंदा पाऊस कमी झाल्यामुळे कोयना धरणातील जलसाठा घटलाय। त्यामुळे सिंचन आणि वीज निर्मितीमध्ये कपात करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे। इंदोरीकर महाराजांना 20,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर झालाय। महाराजांनी कोर्टामध्ये उपस्थित राहून कागदपत्रांची पूर्तता करत जामीन मिळवलेला आहे। अपत्य प्राप्तीबद्दल इंदोरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। पिंपरी चिंचवडमध्ये कुणबी नोंदी तपासण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। आतापर्यंत 25 पैकी 14 गावांमधल्या नोंदी शोधण्यामध्ये यश आलेलं आहे। 58 देवनागरी लिपीतील आणि 456 मोडी लिपीमधल्या मराठा कुणबी जातीच्या नोंदी सापडलेल्या आहेत। आदिवासींमध्ये धनगर समाजाच्या संभाव्य समावेशाच्या विरोधात पुण्यामध्ये आदिवासी रस्त्यावरती उतरले। नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वामध्ये महामोर्चा काढण्यात आला होता। यावेळी त्यांनी आधी समाजाचा आणि नंतर पक्षाचा आहे अशी भूमिका मांडली आहे। कोल्हापुरामध्ये 4 गर्भवतींना झिकाची बाधा झाली आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाने झिका व्हायरस नमुने तपासणीसाठी 2 दिवसात पुण्याला पाठवले जाणार असल्याचं डॉक्टर पावरा यांनी सांगितलेलं आहे। राज्यभरामध्ये आजपासून पुढील 3 दिवस मोठ्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। सरकारनं जाहीर केलेलं कांदा अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। त्यामुळे कांदा अनुदानासाठी बाजार समित्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी केली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये कपाशीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। लाल्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी 2 वेळा डीईपीचा फवारा तसंच दिवसामधून 2 वेळा पाण्याचा फवारा वापरावा असं जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बराटे यांनी सांगितलंय। नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका आता चांगलाच वाढताना दिसतोय। मात्र दिवसभर कडक उन्हामुळे केळीच्या पिकावरती सोंडकीड नावाचा रोग वाढताना दिसतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता दिवसामधून 2 वेळा तुषार सिंचनाने फवारणी सुरू केली आहे। साताऱ्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इत्यादी कारणामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। सरकारने रब्बी हंगाम 2023-24 साठी पंतप्रधान पीक विमा योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। तर राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 1 रुपयांमध्ये पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय।
येवल्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जरांगेंचे बॅनर फाडण्याच्या घटना घडत आहेत। याच्या विरोधामध्ये मराठा समाज आक्रमक झाला असून येवल्यामध्ये पुणे इंदोर महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पालघरमधील डहाणू तलासरी मोखाडा तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य असे धक्के जाणवले। 2.9 रिश्टर स्केलचा हा भूकंपाचा धक्का होता। संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। लोणावळा नगर परिषदेने अनधिकृत अतिक्रमणांवरती केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ अतिक्रमणधारकांनी राडा घातलाय। लोणावळा शहर पोलीस स्टेशन समोरच्या रस्त्यावरती झोपून हा राडा घातला आणि त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली। गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेला पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। आदिवासींच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन 2021-2022 चा आदिवासी सेवा संस्था पुरस्कार हा राज्य सरकारने जाहीर केला आहे। पंढरपुरामध्ये महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन वारकरी संत आणि महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं। एकादशी आणि द्वादशी असे 3 दिवस हे शिबिर चालू असणार असून इथे हजारो वारकऱ्यांवरती मोफत तपासणी आणि उपचार सुद्धा केले जातात। जळगावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानातर्फे आज भगवान प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा पार पडलेली आहे आणि रथ उत्सव पार पडलाय। या रथ उत्सवाला पालकमंत्री गुलाबराव पाटील सुद्धा उपस्थित होते। सर्वांना सुखी ठेव, बळीराजा समृद्ध होऊ दे असं साकडं त्यांनी घातलंय। यंदाचा बालस्नेही पुरस्कार चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना देण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते देण्यात आलाय। नांदेड जिल्ह्यामध्ये भारत संकल्प यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे, मात्र या गावातील नागरिकांनी या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकलेला आहे। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे। जालन्यामध्ये 2 दिवस राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचा थरार रंगतोय आणि 14 वर्षांखालील मुलं आणि मुलींच्या या स्पर्धेचं अप्पर जिल्हाधिकारी रीता यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। हिंगोलीच्या जवळा बाजार इथल्या नवयुवक सत्संग समितीतर्फे श्रीमद भागवत कथा आणि कीर्तनाचा महोत्सवाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये गावामधून मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आहे। पुण्याच्या देहू रोड भागातील इंद्रायणी नदीच्या घाटावरती एकाची हत्या केल्याची घटना समोर येते। या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधामध्ये देहू रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। जालन्यामध्ये महारेशीम अभियान राबवलं जाणार आहे। नवीन तुती लागवड नोंदणी करण्यासाठी गावोगावी जाणाऱ्या प्रचार वाहनाला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी हिरवा झेंडा दाखवलाय आणि या महारेशीम अभियानाची सुरुवात केलेली आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लोणगाव इथे 72 वर्षाच्या आजीच्या डोक्यामध्ये दगड घालून 29 वर्षाच्या नातवाने तिचा खून केलाय। या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सांगलीमध्ये रेल्वे वॅगनमधून हजारो लिटर इंधन चोरीस गेल्याची घटना घडलेली दिसते आणि या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली असून मिरज रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक महेंद्र पाल यांना आता निलंबित करण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यामध्ये नाकाडोंगरी वनविभागाकडून एका बिबट्याच्या मृत्यू प्रकरणामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। बिबट्याच्या विजेच्या जाळ्यामध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झालेला होता। पालघरमध्ये चोरानं थेट घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन चोरून नेल्याची घटना समोर आलेली आहे आणि ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। नागपूरमधल्या एका चोरट्याने स्वतःचं नवीन घर बांधलं, मात्र घरामध्ये टीव्ही नसल्याने त्याला टीव्ही मिळवण्यासाठी चोरी करावी लागली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे। पालघरमधल्या मेंढवण इथे कारचा भीषण अपघात झाला। यामधल्या 3घांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे। अपघातामुळे महामार्गावरती काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। पालघरच्या दिवाण सन्स औद्योगिक वसाहतीमधील ठक्करसेन रोल फार्मिंग कंपनीमध्ये चोरी झाली। कंपनीची भिंत तोडून चोरट्यांनी 7 ते 10 लाख रुपयांचं लोखंडी मशिनरी पळवलेली आहे।